गेल्या वर्षी मोठं एक राजकारणामध्ये अत्यंत महत्वाचं एक आंदोलन सुरू झालं होतं. खरं तर ते राजकारणामधलं नव्हतं, तर त्या हक्कासाठीचं आंदोलन होतं. ते म्हणजे मराठा समाजाचं आरक्षणासंदर्भात आंदोलन. आता या आंदोलनात एक चेहरा पुढे आला, तो म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा. मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली भूमिका आणि त्यावेळेस केलेलं आंदोलन यावेळी इतका प्रभाव पडला, महाराष्ट्रभरातच नव्हे तर देशाच्या राजकारणातही त्याचा मोठ्या प्रमाणात प्रभाव पडलेला आपल्याला दिसतो. आता यावेळी जर आपण विचार केला तर त्या दरम्यान मोठमोठे कार्यकर्ते, मोठमोठे पदाधिकारी, मोठमोठे नेते देखील त्यांना भेटायला गेले होते. खुद्द मुख्यमंत्री देखील त्यांना भेटायला गेले होते. अशामध्ये त्यांचा एक मोठा फॅन बेस तयार झालाय, चाहता वर्ग तयार झालाय आणि हे आंदोलन इतकं मोठ्या स्वरूपात होत गेलं की महाराष्ट्रातला सर्व मराठा समाज एका ठिकाणी एकत्र आला. कदाचित ही इतिहासातली पहिलीच घटना असेल जितकी इतक्या मोठ्या संख्येनं मराठा समाज एकत्र झाला होता आपल्या हक्कासाठी, आपल्या न्यायासाठी. आता हा प्रभाव इतका मोठा वाढत गेला, त्याच्यानंतर प्रत्येक ठिकाणी मनोज जरांगे हे नाव झळकू लागलं. अर्थातच या नावाचा एक ब्रँड तयार झाला. तो ब्रँड येत्या लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात प्रभाव पाडेल असं दिसतंय. कारण आता जरी आंदोलन थोडंसं नरमलं जरी असलं, कुठंतरी सरकारनं डावपेच खेळून म्हणा किंवा इतर कारणांमुळे म्हणा त्यांच्यावर आरोप टाकून त्यांच्यावर कारवाई करून हे आंदोलन कुठंतरी कमी करण्याचा प्रयत्न केला गेला असला तरी त्यांचा जो ब्रँड आहे तो नक्कीच कमी झालेला नाहीये. त्यामुळं लोकसभा निवडणुकीत त्यांचं नावामुळे, त्यांच्या एका शब्दामुळे अनेक ठिकाणी प्रभाव पडू शकतो. मराठवाड्याचा जर विचार करण्यात झाला तर जवळपास 6-7 ठिकाणी मतदारसंघात त्यांचा प्रभाव पडू शकतो. आता त्यातील असे कोणते शहर आहेत, असे कोणते मतदारसंघ आहेत जिथे त्यांचा प्रभाव पडून राजकारणाची समीकरणं, गणितं सगळी वेगवेगळी पडू शकतात, होऊ शकतात. त्यातले आपण 3 शहरं पाहणार आहोत, 3 मतदारसंघ पाहणार आहोत. त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील प्रभावशाली ठरणार आहेत. या व्हिडिओच्या माध्यमातून ते आपण पाहूया. नमस्कार, मी सूरजकुमार उषाबाई सुधाकर. आपण पाहतात बोल बिनधास्त. आता सध्या सगळीकडे लोकसभेचं वारं सुरू झालंय. सगळीकडे तिकीट वाटपाहून संघर्ष सुरू आहे. सगळेजण आपापली ताकद लावताय. पण 3 असं शहरं आहेत तिथं कोणीही उभं राहिलं तरी मनोज जरांगे इफेक्ट तिथं महत्वाचा ठरणार आहे. यातलं पहिलं जर मतदारसंघ जर आपण पाहिला तर तो पहिला मतदारसंघ येतो छत्रपती संभाजीनगर. आता छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्याचं बिंदू केंद्र आहे, केंद्रस्थान आहे. मराठवाड्याची राजधानी म्हणूनही या शहराला ओळखलं जातं. आता इथून ज्या पद्धतीनं मराठा समाजानं आंदोलनामध्ये सहभाग घेतला होता, मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दिला होता, तो सगळ्या महाराष्ट्रानं पाहिला. इतकंच नव्हे तर गेल्या काही वर्षात ज्या काही मराठा आंदोलन संदर्भात आत्महत्या करण्यात आल्या किंवा स्वतःचा जीव द्यावा लागला अशा तरुणांना, त्यांची संख्याही या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळं मराठा आंदोलन, मराठा समाजाचं आंदोलन, मराठा आरक्षण संदर्भाचा जो काही विषय असेल त्याचा संबंध या शहराशी पहिल्यापासूनच राहिलाय. त्यामुळे अर्थातच चळवळीचं हे केंद्र असलेलं शहर नक्कीच मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभं राहिलं आणि नंतरच्या काळातही आजतागायत ते त्यांच्या पाठीशी प्रखरपणे उभा आहे, त्यांच्या पाठीशी मजबूतपणे उभा आहे. आता अशा परिस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात विचार केला तर भाजपा आपली ताकद नक्कीच लावेल. तर इथून खैरे यांना तिकीट महाविकास आघाडी देऊ शकते आणि आपण पहिल्यापासून पाहिलंय की कुठंतरी शिंदे, फडणवीस, अजित पवार सरकारवर मनोज जरांगे यांचा रोष आहे. तर याचा फायदा ज्या पद्धतीनं त्यांच्यावर चौकशी लावली गेली, चौकशीचे आदेश दिले गेले, ते पाहता एक सिंपतीचं राजकारण, सहानुभूतीचं राजकारण इथं खेळलं जाऊ शकतं आणि मनोज जरांगे यांचा इफेक्ट या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात दिसू शकतो. दुसरा मतदारसंघ म्हणजे जालना मतदारसंघ. आता या मतदारसंघाचा विचार केला तर मुळात मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन आणि त्यांचं गाव वगैरे सगळंच जालना जिल्ह्यात येतं. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाचा, त्यांच्या भूमिकेचा मोठा प्रभाव किंबहुना सगळ्यात जास्त प्रभाव जालना जिल्ह्यावर पडलेला आहे. आता जालना जिल्ह्याचा विचार केला तर इथले आता सध्याचे खासदार आहेत रावसाहेब पाटील दानवे. ते गेल्या 3-4 टर्मपासून खासदार आहेत. आता ते खासदार असून त्यांनी संसदेत मराठा आरक्षणासंदर्भात पाहिजे तितका मोठा ठोस भूमिका कोणतीच घेतलेली नाही. त्यामुळं त्यांची कुठेतरी अडचण होऊ शकते आणि तोच मुद्दा मनोज जरांगे उचलून धरू शकतात. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडी पुढे एक
सूचना दिली होती म्हणा किंवा एक प्रस्ताव दिला होता की मनोज जरांगे यांना महाविकास आघाडीकडून जालना लोकसभा मतदारसंघाची जागा देण्यात यावी. आता हा विचार जर केला, जर मनोज जरांगे इथून उभं राहिले तर साहजिकच इथं त्यांचा स्वतःचं मतदारसंघ आहे, स्वतःचा प्रभाव आहे आणि जर स्वतःच जर उभं राहत असतील तर निश्चितच मोठा प्रभाव इथं पडू शकतो. असंही बोललं जातं की इथून भाजपाला माघार घ्यावी लागू शकते किंवा उमेदवार ते देणार नाही, माघार घेतील किंवा मग दारुण पराभव स्वीकारावा लागू शकतो. अर्थातच रावसाहेब दानवे पाटील यांची खेळी काय असू शकते हा चर्चेचा विषय, त्याच्यावर आपण व्हिडिओ करूयात. पण सध्या तरी असं दिसतंय की जालना मतदारसंघात मनोज जरांगे इफेक्ट अतिशय महत्वाचा ठरणार आहे. तिसरा आणि शेवटचा मतदारसंघ म्हणजे बीड मतदारसंघ. आता बीड मतदारसंघ जेव्हा हा प्रश्न चिघळला होता, आंदोलनाचे सगळे वारे चालू होते, तेव्हा बीड मतदारसंघ अतिशय महत्वाचा ठरला होता. जे हिंसाचार झाला होता, तिथले जे आमदारांची घरं जाळण्याचे जे काही प्रकार झाले होते, त्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी अतिशय चांगली भूमिका घेतली होती असं बोललं जातं, शांततेची भूमिका घेतली होती असं बोललं जातं. आणि तिथे त्यानंतर ज्या सभा झाल्या मनोज जरांगे पाटील यांच्या, त्या अतिशय भव्य ठरल्या. रात्रीच्या असूनही मोठा प्रतिसाद त्या सभांना लाभला. त्यामुळे कुठंतरी हा फॅक्ट, मनोज जरांगे फॅक्ट बीडमध्येही चालू शकतो. विशेष म्हणजे इथं आता शरद पवार स्वतः लक्ष देऊन आहेत, कारण की धनंजय मुंडे सोडून गेलेत, भाजपाचे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे आहेत. आता हा सगळा जर विचार केला तर कुठंतरी भाजप विरोधक एक वातावरण तयार करण्यासाठी शरद पवार एक नवीन डाव टाकू शकतात. आणि असंही बोललं जातं, अनेक ठिकाणी अशा टीका आरोप होतात की शरद पवार यांचाच हात, यांचाच कुठेतरी मार्गदर्शन जरांगे पाटलांना मिळतंय म्हणून जरांगे पाटील सगळं काही करतायत. आता यात किती तथ्य आहे हे जरी स्पष्ट होत नसलं तरी मात्र बीडमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इफेक्ट पाहायला मिळू शकतो. मराठवाड्यातील इतर ठिकाणीही म्हणजे धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, इथेही वेगवेगळी समीकरणं आहे. निश्चितच नांदेडमध्ये एक वंचितचा वेगळा घटक आहे, वेगळा मतदार आहे, पण जर आंबेडकरांची भूमिका पाहिली तर ती जरांगे यांच्या पाठीशी उभी राहण्याची आहे. त्यामुळे तिथेही वेगळा एक कल असू शकतो. एकंदरीतच या 3 ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचा महत्वाचा फॅक्टर ठरू शकतो, जे की राजकीय समीकरण पालथं पाडू शकतं, उलट करू शकतं आणि वेगळाच निर्णय लागू शकतो. या 3 मतदारसंघा व्यतिरिक्त किंवा याबद्दल आपल्याला काय वाटतं? कुठे मनोज जरांगे पाटील यांचं फॅक्टर चालेल, यांचा शब्द चालेल? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तेवढं मात्र करा.